विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राठोड मॅडम व उपाध्यक्ष आढाव मॅडम सर्व स्टाफ माझ्याकडे जय भीम। आणि आपल्याला मी जस्ट सहसा नॉर्मली भाषण करताना मुली सांगतात की बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिलला झाला, असं झालं तसं झालं। जनरल माझ्याकडे मी थोडंसं वेगळं सांगू इच्छिते। जर कोणाला एखाद्याला जर ॲक्टर वगैरे काय व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एखादा ॲक्टर त्याच्यासाठी आयडल ठरतो। कोणाला जर क्रिकेटर वगैरे काय बनायचं असेल तर त्याच्यासाठी आयडल असतो एखादा क्रिकेटर। पण जर कोणाला एखाद्याला विद्वान, गुणवंत, IAS, कलेक्टर, SP किंवा एखादा अधिकारी बनायचं असेल त्यांच्यापुढे एकच नाव असतं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं। त्यांच्या संविधानाच्या पहिले पण आपल्या भारतामध्ये एक संविधान होतं ज्याचं नाव होतं मनुस्मृती। मनुस्मृतीमध्ये अध्याय 2 श्लोक क्रमांक 67 मध्ये सांगितलं की वैवाहिक विधी स्त्रीना संस्कारी विधी स्मृत पतिसेवा गुरुवासो गृहार्थी अग्निपरिक्रिया। म्हणजे महिलांचा जन्म फक्त घर सांभाळण्यासाठी, पतीची सेवा करण्यासाठी आणि लेकरं पैदा करण्यासाठी होतो। त्यांना कोणत्याही गोष्टीचं स्वातंत्र्य देण्याचा मनुस्मृतीने सहज विरोध केला होता। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 21A नुसार सर्व महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला। एवढेच नाही तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्ट 3 फंडामेंटल राईट्स आर्टिकल 14, 15, 16 अर्थातच भारतीय संविधान भाग 3 मूलभूत हक्क आर्टिकल 14, 15, 16 नुसार सर्व महिलांना माणसाच्या बरोबरीला आणलं। आणि आज तुम्ही जे काही इथे बसल्या आहात, जे काही शिकत आहात, तुम्हाला राहण्याचं, बोलण्याचा अधिकार भेटत आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे। त्याशिवाय मी जे काही बोलत आहे ते पण फक्त बाबासाहेबांमुळे। कारण की आज जे मोठमोठ्या पदव्यांवर महिला बसतात, जे अधिकार करतात, जे आता मोठे अधिकारी झाले ते फक्त बाबासाहेबांचीच कृपा आहे। त्याशिवाय मनुस्मृतीमध्ये अजून एक श्लोक होता, एक जातीला द्विजातीस्तु वाचा दारुण्या क्षिप्लू जीवाय प्रणुयो छंद जगत प्रभुहिस। याचा अर्थ ब्राह्मण पुरुषाशिवाय इतर कोणत्याही जातीच्या माणसांना हक्क नव्हता की त्यांनी चांगल्या गोष्टी बघण्याचा, चांगल्या गोष्टी ऐकण्याचा किंवा चांगल्या गोष्टी बोलण्याचा। मनुस्मृतीमध्ये असं सांगितलं होतं, जर कोणी चांगलं बघण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे डोळे फोडा, जर कोणी चांगलं ऐकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कानात उघडतं तेल टाका, आणि जर कोणी चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याची जीभ छटा। तर तुम्ही सांगा, जर आज बाबासाहेबांचं संविधान नसतं तर तुम्हाला बोलण्याचा हक्क भेटला असता का? अरे तू ढिमकरण्याने असं काही आवाज नाही, काही नाही, सायलेंट दिसते का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम 19A नुसार विशाखा सर्व जातीच्या महिलांना, सर्व जातीच्या पुरुषांना समतेचा अधिकार दिला। ज्यामुळे आज 19A नुसार सर्व जातीच्या महिलांना, पुरुषांना सगळ्यांना बोलण्याचा, बघण्याचा, चांगलं शिकण्याचा, जे त्यांची इच्छा आहे ते करण्याचा अधिकार भेटला। पण काही जातीवादी, मनुवादी लोक म्हणतो आपण, ज्यांना जे असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार नाही। त्यांच्यासाठी मी 2 उदाहरण सांगतो जातीवादी लोकांचे। एक उदाहरण नंबर 1 की 24 ऑक्टोबर 2018ला एका मेळाव्यात माजी खासदार केशव धोंडगे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार नाही। त्याशिवाय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अरुण शौरू नावाचा एक केंद्रीय मंत्री होता, ज्याने एक पुस्तक लिहिलं होतं वर्शिपिंग फॉल्स गॉड, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या याचे भारतीय घटनेचे शिल्पकार नाही। तर हे संदर्भ घटना वादविवाद खंड 7 पेज नंबर 221 हे नमूद केलेले आहे। पण इतिहासाची पाहणी जात असताना असं माहीत झालं की 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेची स्थापना झाली, ज्या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आणि त्या संविधान सभेमध्ये 289 सदस्य होते। आणि त्यानंतर 26 ऑगस्ट 1947ला प्रत्यक्ष संविधान लिहिण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याचं नाव होतं मसुदा समिती। त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।
त्याच्यासोबत 7 जणांचा ग्रुप होता मसुदा समितीमध्ये. एकाचं नाव मी नेम सांगतो त्यांचे. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, BN मित्तर, दीपिक खेतान, KM मुंशी, एल गोपाल स्वामी अय्यंगार, सय्यद अहमद सादुल्ला हे सदस्य होते. हे सदस्यांनी त्या समितीमध्ये होते 7 जण आणि बाबासाहेब त्या समितीचे अध्यक्ष होते. तर काही काळानंतर 5 नोव्हेंबर 1948ला आपल्या संविधानावर एक कौतुकस्पद भाषण झालं, ज्याच्यामध्ये संविधान सभेचे सदस्य TD कृष्ण स्वामी आचार्य म्हणतात की तुम्हाला संविधान सभेचं काही माहीत असेल मला माहीत नाही, पण संविधान जे काही लिहिलं ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. त्याचं कारण असं की दुर्दैवाने जे 7 जण नेमले होते त्यापैकी एकाने राजीनामा दिला, एकाचे निधन झाले, एक राजकारणात व्यस्त होता, एक अमेरिकेला गेला होता, एक बिमार होता आणि बिझनेसमध्ये व्यस्त होता. त्याच्यामुळे सगळी जबाबदारी जी होती संविधान लिहिण्याची ती बाबासाहेबांवर आली. पण बाबासाहेबांनी स्वतःची तब्येतीची न काळजी करता देशासाठी फक्त आणि फक्त तुमच्या समाजामध्ये आपल्या समाजासाठी आपला समाज पुढे यावा याच्यासाठी त्यांनी नाही का संविधान लिहिलं आणि 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात त्यांनी संविधान पूर्ण केले. आणि संविधानामध्ये एक प्रास्ताविका, 22 भाग आणि 395 कलमे आहेत, ज्यामुळे आज तुम्ही इथं बसले आहात. जे काही खाता पिता जे ऐश्वर्यमय जगतात फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. आणि त्याचबरोबर 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी हे संविधान आपल्या भारताला अर्पण केले आणि 26 जानेवारी 1949 रोजी हे संविधान आपल्या देशाला लागू झालं. याच्यावरून हे सिद्ध होते की लोक काही जरी म्हणले जाते. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.